हा कार्यक्रम प्रायोजित करावा असं त्याचं म्हणणं होतं. मग मी म्हटलं ठीक आहे, काय माझ्या हातनं एखाद्या गरजवंताला सुद्धा मदत होईल, आता त्याचाही काहीतरी फायदा असणार असं दिसतंय. म्हणून मग मलाही वाटलं, म्हटलं चला करूया एखाद्या गरजवंताला मदत. आता ते म्हणतायत तसा साजरा करूया आपण आपला 50वा लग्नाचा वाढदिवस. अरे वा अप्पा, ही खूप आनंदाची बातमी दिली था. सई, अगं नचिकेतला दूरध्वनी कर ना, त्याला म्हणावं तुझा अंदाज अगदी खरा ठरला बाई. अंदाज म्हणजे? अहो म्हणजे त्याला शेवटपर्यंत वाटत होतं की तुम्ही तयार व्हाल. हॅलो. हा नचिकेत, हा बोल ना. आप्पा तयार झालेत त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करायला. दॅट्स ग्रेट. ठीक आहे तुम्ही. हा या ते येत आहेत. मी सुद्धा शैलेशला कळवून टाकतो लगेच. कळव. अरे शैलेश, आप्पा तयार झालेत रे लग्नाच्या सोहळ्यासाठी. अरे म्हणून तर तुला कळवलं ना. हो 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 ठेवतो. हा हो हो. येऊ का? अरे नचिकेत ये. तुम्हाला पुढची तयारी करायची असेल ना सगळी, म्हणूनच आजी म्हणाली की लगेच त्यांना दूरध्वनी करून बोलव. तयारी करायची आहेच, बिकॉज देवकी आणि अप्पांचं आपण लग्न लावतोय परत. लग्न? या डोंट वरी, खर्च सगळा ब्लू डायमंड करणार. तुम्ही फक्त तुमचं लग्न एन्जॉय करा वन मोर टाइम. काय आहे, तुमची व्यावसायिक गरज आहे म्हणून मी होकार दिला, अन्यथा मला काहीही रस नव्हता याच्यात. एनिवे, आपण आता ट्रेडिशनली तुमचं लग्न करतोच आहे, तर तुम्ही माझ्या घरी केळवणासाठी या. काय? केळवणासाठी या. हे बघ, मी होकार दिलाय म्हणून जास्त उड्या मारू नकोस तू. काय, लग्न हे माझं आणि आमच्या पद्धतीनं होणार आहे म्हणून मी हो म्हटलंय. ओके देन आपण बाहेर करू गार्डन मध्ये. इज दॅट फाईन? नाही पण मी म्हणतो काय गरज आहे या सगळ्याची? अहो तो परदेशी असून आपल्या मराठी पद्धतीने सगळं साजरा करतोय ना, मग उलट आपण त्याला प्रोत्साहनच दिलं पाहिजे. बरं ठीक आहे, येतो आम्ही, पण सगळे स्वदेशी पदार्थ हवेत. बघा आज जिलब्या करा, मला खूप आवडतात. या नो प्रॉब्लेम, मागवतो ना. मागवतो? बाहेरून एकही गोष्ट मागवायची नाही, सगळं घरात केलेलं असलं पाहिजे. बाहेरून पदार्थ मागवून कोणी केळवण साजरं करतं का? हे बघा, घरातच सगळं करणार असाल तर मी येईन. ओके, मी करतो, घरी करतो. तुम्ही फक्त या घरी माझ्या. ओके? हो हो येतो ना. हो येतो ना. ओके, एनिवे मी निघतो. आय हॅव टू डू सम प्रिपरेशन्स. साहेब, त्या फोटोचे प्रिंट आउट आले. नाव नीट लिहिलेत ना? हो साहेब. विद्यार्थिनी कादंबरी रानडे, गार्डियन मिस्टर अँड मिसेस देशपांडे. नुकतंच लग्न झालेलं दिसतंय, अगदी तरुण जोडपं आहे. पण काही असेल तरी एका परदेशी विद्यार्थिनीला घरी ठेवून घेतलंय मोठ्या मनाने. युनिव्हर्सिटीने अशा लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी बक्षीस देण्याची नवीन योजना काढली आहे. काय सांगता काय साहेब, खरंच की काय? बाहेर माने बसलेत, त्यांच्याकडे बक्षीस. जरा आणून देता का? ठीक आहे साहेब, आणतो. मिस्टर अँड मिसेस देशपांडे, छान जोड आहे, क्यूट कपल. हॅलो. हॅलो, मी युनिव्हर्सिटीच्या ऍडमिन डिपार्टमेंट मधून रमेश खातू बोलतोय. ओ येस येस मिस्टर खातू, टेल मी. मला जरा तुमचा पत्ता हवा होता. बट कुठला, म्हणजे सिडनीचा की इथला? इथला हो, तुमच्या गार्डियनचा. ओके ओके, प्लीज नोट इट डाऊन. हा, एक मिनिट, बोला. बंगलो नंबर 43 गुलमोर्स, नाही बंगलो नंबर 44 आय गेस. नाही 44 बंगलो नंबर 44 गुलमोर सोसायटी, हनुमान रोड,
पाले ईस्ट. आणि लँडमार्क? लँडमार्क का? जस्ट होल्ड ऑन. ठीक, असं फेमस कुठलं लँडमार्क आहे का इकडे? हा त्याला सांगते काय ते क्षेपणास्त्राची काय पत्री कुत्री आहेत. ओके 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 ओके. एक क्षेपणास्त्राची पत्री कुत्री आहे. पत्री कुत्री म्हणजे नेमकं काय? आय गेस इट इज मराठी वर्ड फॉर मॉडेल. का तुम्हाला नाही माहिती? नाही हो, इतकी वर्ष युनिव्हर्सिटीत काम करतोय पण कधीच हा शब्द ऐकला नाही. ओ हो का? एक मिनिट. टिग्स, तू काय सांगतोय? पत्री कुत्री काय आहे ते? नीट सांग काय हेच आहे. स्वदेशी केतकरांच्या बाजूला राहते आणि एवढं साधं शुद्ध मराठी येत नाही तुला. पत्री कुत्री बोल. पत्री कुत्री शेप सांगतोय. तेच आहे क्षेपस्त्रा पत्री कुत्री. तेच आहे. शिल्पनस्त्र पत्री कुत्री तेच आहे. जाऊ दे मी लिहितो काय ते. ओके थँक्यू. काय ते पत्री कुत्री? हॅव ग्रेट न्यूज. हिटलर तुमच्या लग्नाला तयार झाला काय? नाही ते होईल तो, पण फॉर नाव तो लग्नाच्या सेलिब्रेशन साठी रेडी झालाय. सो वी फायनली गॉट अ ग्रीन सिग्नल त्यांचं लग्न लावण्यासाठी. वाव, दॅट्स ग्रेट. हा बाई एकदम मजा करू, कल्ला करू. नवरी नटली कालबाई सुपारी फुटली. ते करूच आपण, बट मी त्यांना आज रात्री इन्व्हाइट केलं इकडे फॉर डिनर. पण हिटलर तयार झाला इकडे यायला? या आपण बाहेर अरेंजमेंट करणार आहोत, इकडे नाही. सो अख्खी फॅमिली येते, सो वी हॅव अ लॉट ऑफ वर्क टू डू. तो एक काम कर, बाहेर सगळं क्लीन अप करून घे. अँड वी नीड पार्ट बिकॉज मराठी ट्रेडिशनच्या अकॉर्डिंगली करायचं ना सगळं. पण मग आता पाठ कुठून आणणार आपण? अरे मी करतो ना जुगाड. गुड. अँड ऑल्सो सई बोलली आतमध्ये किचन मध्ये देर आर सम युटेन्सिल्स, ते बाहेर काढायचे. ओके चालेल, ते मी काढून ठेवते. गुड. जस्ट रिमेंबर सगळं मराठी ट्रेडिशनच्या अकॉर्डिंगली करायचं आपल्याला. ओके. हे भाई, अरे पण सर्वात महत्वाचं जेवण कोण बनवणार? आपल्याला फक्त नूडल्स आणि भुर्जी पाव बनवता येतो. मला फक्त वॉटर बॉईल करता येतो. या ऍक्च्युली आय कॅन कुक, पण टिपिकल इंडियन असं. बट नो वरीज गाईज, आपण एक काम करूयात. मी इंटरनेटवर सगळ्या रेसिपीज बघते आणि ते बघून बघून कुक करते. ओके, दॅट्स द स्पिरिट वी नीड. एकापेक्षा एक येत नाही सगळ्या साड्या. हो ना. मला तर कुठली घेऊ आणि कुठली ठेवू असं झालंय. त्या निळ्या हिऱ्यांनी पाठवल्यात सोहळ्यासाठी 5च निवडायचे आहेत. बाकीच्या परत पाठवायचे आहेत. म्हणजे एकच? म्हणजे काय? सई, अगं बघत काय बसलीस नुसती? निवड नाही एखादी साडी पटकन. काकू अगं माझा ना गोंधळ उडालाय सगळा. कोणती साडी घेऊ कळत नाहीये ग. नचिकेतचा आवडता रंग माहिती असेल ना तुला? त्याच रंगाची निवड एखादी. अगो बाई, लाजल्या बाई साहेब. आई काकू तुम्ही ना साडी निवडा, उगीच मला पिडू नका. हो बरोबर आहे कल्पना. अगं तिचं ती बघेल ना. मला ही नको, मला दुसरी दे एखादी. अगं ही हा हा घे घे. कशी वाटते ही? मस्त दिसेल. मला पण ही नको. अगं दुसरी दे आई. दुसरी ही छान आहे ना? छान आहे. रंग छान आहे. हो ना? अय्या, हा रंग किती सुरेख आहे. आई, ही मी मला ठेवू का? हो ठेव ठेव. मी ही घेते. ही ठेव. हो छान पिवळा रंग. अय्या आई, ही साडी मी ठेवते. मला ही खूप आवडली. हो घे घे. अगं ही मी घेते. हीच नचिकेतला आवडली. नचिकेतला? अगं पण तो आहे कुठे? तो का? तिला सगळीकडे नचिकेतच दिसतोय बाई.
काकू मी ही घेते ना, म्हणजे नचिकेतला आवडेल ही माझ्या अंगावर. घेऊ? बरं बाई घे. हा हा. नचिकेतला आवडली असती म्हटल्यावर आपला प्रश्न येतोच कुठे. हो बाई. वाटलेलंच ही काहीतरी माती खाणार. जमत नाही तर कशाला पुढे पुढे करायचं, मी करते म्हणून. Okay, it's okay. She was trying to help me, that's it. बरं आता कुठे येते? काय जमलं नाही म्हणून वर रडत बसली. हे बघ भाई, आपल्याकडे वेळ जाम कमी आहे. तू एक मिनिट थांब, आलो मी, थांब. हे बघ, हे प्रकाश आस्वादगृह आहे, इकडे जातो आणि काय काय पाहिजे ते घेऊन येतो. अस्सल घरगुती असतं सगळं. तू फक्त सांग काय मागवायचं ते. बघ हे घे. Don't be a fool. हिटलर strictly told us की काय बाहेरून ऑर्डर करायचं नाही म्हणून. अरे त्याला कसं कळणार आहे भाई? पटकन बाहेरून घेऊन यायचं आणि घरातल्या ताटात वाढायचं. हिटलर आहे तो. He'll easily find that out. भाई हे बघ, एकतर आपल्याकडे कमी वेळ आहे आणि या कमी वेळात असं कोण काय काय बनवणार आहे? मी बनवते, नका काळजी करू. सर 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 वहिनी, ते आपण ना आम्ही हिटलर म्हणालो, तू ऐकलंस का? नाही ऐकलं. हा मग ठीक आहे. पण मला माहित होतं तुम्हाला माझी मदत लागेल म्हणून आले मी. थँक्स आई. पाहिजे ते कॅडीला फार काही ऍक्च्युली काहीच जमलं नाहीये. भाजी बंद झाली आणि आमटी तिखट झाली आहे. ठीक आहे, काही हरकत नाही, मी बनवते सगळं. तुम्ही फक्त दोघं मला पटापट मदत करा. बरं नचिकेत, आपल्याला आता जिलब्या नाही करता येणार, कारण जिलब्यांचं पीठ साधारण 8 तास आंबावं लागतं. अरे मग आता काय टेन्शन घ्यायचं नाही, मी बाहेरून मागवतो पटकन. कस्तुरी मधल्या जिलब्या मागूया, एकदम फेमस आहेत. शुअर. हा ओके ठीक आहे. हा मी तयारीला लागते. काय काय कापायचं बिपायचं असेल. हा मी सांगते. चला नचिकेत, ए नचिकेत. पप्पा या. हे बघ, मी या अगोदर सुद्धा तुला सांगितलेलं आहे, मी या घरात पाऊल टाकणार नाही. आय नो, मी बाहेरच अरेंजमेंट करणार होतो, बट सडनली पाऊस आला, काय करणार. या ना प्लीज. येस प्लीज डू कम. हो जाऊ द्या. हो सगळं अन्न वाया जाईल ना. ठीक आहे, केवळ अन्नाचा अपमान होऊ नये म्हणून मी आतमध्ये येतोय. हो 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 चला चला चला. वा, अगदी पारंपरिक पद्धतीने केलंय सगळं. हो करायलाच हवं, मी अगोदरच सांगितलं होतं हे. एनिवे करा ना, सुरू करा. ए नो 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 वेट 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 वेट, 1 मिनिट थांबा प्लीज. ते ते काय असतं ना, यू से इट रायमिक असतं. उखाणा घ्यायला लागेल. आय नो दिस ट्रेडिशन. कम ऑन. ए आता नाही घ्यायचा. हो आजी, घे घे घे. घ्यायलाच हवा प्लीज. जस्ट वन्स. बरं बरं. आमच्या यांची रुबाबदार मिशी विश्वासरावांचं नाव घेते केळवणाच्या दिवशी. ओके ओके, करा सुरुवात करा. हो चालेल चालेल. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे.
जय जय रघुवीर समर्थ. सुरू करायची. हो करा ना. अगं बाई किती पदार्थ केलेत रे तुम्ही. हो ना, म्हणजे काय खाऊ आणि काय नको असं झालंय. पण अंकल एकदम पोटभर जेवा, ओके सगळ्यांनी. वा, उत्तम झालंय सगळं. ही चव जरा ओळखीची वाटते. सई, या आत्ताच्या जेवणाला तुझ्या हातची चव कशी काय? माझ्या हातची. हे भरलं वांग हे तू केलंयस, तुझ्या हातची चव आहे याला. अहो काहीतरीच काय. काहीतरीच नाही, हे भरलं वांग तू केलंयस. ते आप्पा मी ना कादंबरीला याची पाककृती सांगितली होती म्हणून असेल कदाचित. कमन कमन काका, तुम्ही काय 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 वेगळं वाढू. हा पोळी वगैरे. या जिलब्या तर दातारांच्या कस्तुरी मल्ल्या आहेत. सत्यानाश. नाही नाही अप्पा, मी स्वतः बनवले ते. होममेड आहे, एकदम एकदम होममेड. ठीक आहे, शक्यच नाही. ह्या जिलबीची चव ही कोणीही ओळखेल. शैलेश, प्रसन्ना, अरे तुम्हाला माहितीये ना या जिलबीची चव. अरे मग बोला ना, काहीतरी बोला. काय बोलणार आपण. मी कधी जिलेब्यातली कस्तुरी खाल्लीच नाही. कस्तुरी जिलेब्या कधी खाल्ल्याच नाही तो आपण. मी काय सांगणार. नाही हो अप्पा, मला असं अजिबातच वाटत नाहीये. अरे काय माकड चेष्टा चालल्या तुझ्या. अहो अहो जेवा ना, गार होते सगळं. हो जेवतो ना, जेवतो. आप्पा, तुमचं लग्न आपण एकदम ट्रेडिशनल स्टाईल मध्ये करू. सगळे सेरेमनी एकदम ट्रेडिशनल होणार. म्हणजे बांगड्या, मेहंदी, एव्हरीथिंग. पण मेहंदी काढणं ही मराठी पद्धत नाहीये. अहो अप्पा, बायकांचा छोटासा कार्यक्रम आहे. उद्याच करू ना मेहंदी. करू द्या हो, मुलांची हौस आहे. हो अप्पा. ठीक आहे, करा मग. वेल, अजून कोणाला काय पाहिजे. काकू, मायकी, मानसे काकू थोडं. आप्पा तुम्ही. नाही नाही, बस बस, भरपूर झालं. ओके ओके. मेहंदी हा बायकांचा कार्यक्रम आहे, त्यामुळे तुला येता येणार नाही. आणि आलो तर तू म्हणशील ते. सगळ्यांसमोर मला आय लव्ह यू बोलायचं. ऑल द बेस्ट.